काय सांगाल आज आपलं छान होते काय काय माहिती झालं चर्चेवर त्यासाठी काय त्याच्यावर काय निघालं अर्जाची छाननी तर कालच पूर्ण झाली आहे. तर आपला अर्ज मंजूर झालेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मी अधिकृत उमेदवार आहे. तर या माध्यमातून आपण नागरिकांना काय आवाहन कराल? नागरिकांना मी इतकंच आवाहन करते की या निवडणुकीमध्ये मी विकास कामांना प्राधान्य देण्यासाठी उतरले आहे. तरी सगळ्यांनी मला एक संधी द्यावी. संधी आपण कोणत्या कामाला प्राधान्य द्याल प्रभागातील? सर्वात प्रथम ज्या नागरिकांच्या मूलभूत समस्या आहेत, ज्याचा नागरिकांना दैनंदिन जीवनात त्रास होत आहे, तर सर्वात प्रथम ज्या मूलभूत समस्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल, प्राधान्य देईल आणि त्यानंतर जे विजन आम्ही ठरवले आहे त्याप्रमाणे पुढे काम करणार आहे. तुमच्या विरोध पार्टीमध्ये या आधी पद उपभोगलेलं आहे त्यांनी काय कामं केलेली आहेत असं काय वाटतंय का तुम्हाला? काय आता हे तर सर्व जनता पाहतीये, त्यामुळं मला वाटतंय मी बोलणं योग्य नाही, कारण जनताच आज बोलत आहेत काय झालंय काय नाही, कोण आलंय. प्रभागात मधल्या कुठल्या अशा समस्या येतात ते नागरिकांनी तुमच्यापासून आणल्या? सर्वात प्रथम येथील जे नव्याने डेव्हलप होत आहेत, मधुबन कॉलनी झालं, हनुमंत कॉलनी झालं, त्या ठिकाणी रस्ता आणि ड्रेनेजच्या समस्येने नागरिक अतिशय त्रस्त आहेत. त्यामुळे आणि बाकी ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीनेही लोक अनेक ठिकाणी उपाययोजना करण्याची मागणी करत आहेत. महिला ज्या आहेत, आता मी महिलांच्या संपर्कात जास्त आहे, त्यामुळे महिलांना रोजगाराच्या दृष्टीने प्रयत्न व्हावेत यासाठी महिलांनी मागणी केली आहे.